साईमाई सकाळ मित्रांनो. तर आज आहे दिवस चौथा. तर आता आपण उठलो आहे, फ्रेश वगैरे होतं आता. तर आज आपण घाटन देवीला चढणार आहे, घाट पूर्ण. तर हा बिदा आला बघा, इथं थांबलेलो आपण. जाते का बाथरूमला गरम पाणी? हा हॉटेल आहे. तर इथं आपण सिस्टम गेली, आंघोळीची गरम पाणी भेटलं सकाळी. तर इथं आंघोळ केली आता आपण. तर जाऊया आता, सामान वगैरे पॅक करू, थोडं मोबाईल चार्जिंग लावू. आज आपल्याला घाट चढायचं आहे पूर्ण. तर कसं काय दाखवतो तुम्हाला. पालखीमध्ये सिस्टम आहे आमच्या राहते, त्याच्यामुळं मग रश्या वगैरे लावायला लागतात. मग ते आता पुढं जाऊन दाखवतो तुम्हाला. चला भावांनो, निघलो आता आपण. घाटन देवीला दुपारचा स्टॉप आहे आपल्याला, आणि सकाळी नाश्त्याला येईल तिथं थांबू. तर पालखी गेली पुढं, ते दिसते. पहिला झेंडा पण गेला. आता आपण चाललो आरामात, जास्त काही नाही. पाय पण जरा इश्यू देतोय आपल्याला. साईराम साईराम साईराम. चालू फटाफट. सकाळी जेवढं चालता येईल तेवढं चालतो फटाफट. म्हणजे सकाळी कसं एनर्जी पण असते, थंड पण असते. थंडावा तर लवकर लवकर चालायला पण होतं आपल्याला. जेवढा खेचता येतो सकाळी तेवढं खेचतो, म्हणजे फटाफट चालून घेतो आपण. चला, लाईट पण नाही. 5 वाजले जाता. 4ला उठलेलो, फ्रेश वगैरे होऊन आंघोळ करून रूमवरची सेटिंग झालेली आपली. आंघोळ करून आता निघलो आहे. 4 किलोमीटर घाट आहे. मग तिथून आराम करून थोडं 5-10 मिनटं मग चढायचं आहे. चला, भेटतो तुम्हाला रस्त्यात, दाखवतो. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. साईराम भावांनो. तू पूर्ण ब्रह्मा सौख्यधाम, तूची विष्णू नरोत्तम, अर्धांगिकी ज्याची उमा, तो कामारी तूपती, तू नरदेहधारी परमेश्वर, तू ज्ञाननभी. भावांनो, आता आपण थांबलोय थोड्या वेळ. अर्ध्या तासात पोचू आपण. घाट चढायला चालू करू. थोड्या वेळ बसलोय, पोरं येतात आपली, त्यांना वेट करू आपण. जाऊया पुढं. पाय जाम दुखत आहेत, बसलेलं आहे, बरं वाटले. पोचलो घाटाला. अर्ध्या घंट्याची रनिंग आहे. 15-20 मिनिटात घाटाच्या खाली पोचू. मग पालखीसोबत आरती वगैरे करून सर्वांसोबत इगतपुरीला वस्ती आहे ना रात्री. मग डायरेक्ट घाट चालू करू. लोग और बहन लोग चालतं आणि फक्त येतोय. लय मजा येते आज. आज एकदम म्हणजे मला आज लय भारी वाटतं. 2-3 दिवस त्यांच्यामुळे हे भांडणं करत होते म्हणून लय हे झालं. आज काय देणं उठसूट फोनवर जातं. काय मला फोन येतो काहीच. काय करायचं हे कशाला. मजा. धावा धावा.
आलं बघा किती घाटावर फुल खाडी आणि इथं झालाय ॲक्सिडेंट पुन्हा टँकर पलटी झालाय आता इन्शुरन्स बी क्लेम होणार ना बघू शकतो किती आल्या का ड्रायव्हर ठेवाल तर असंच होईल आले आता ड्रायव्हर होता काही म्हणून ह्यो काढ झाले नाहीतर रम्या ड्रायव्हर असता तर काही नसतं आला हा सिंगल रूट मी म्हणलं आल्या का ड्रायव्हर होता म्हणून असं झाले रम्या ड्रायव्हर असतं तर नसतं आला काही असं झाले बाय इंजन ना त्याचं ऑइल कारायला घेतलं वाटतं इंडियन ऑइल झोपले तो आता झोरायला उठेल ट्रान्सफॉर्मर होल ते चालू राहील. कसे चालत काचा असं हा हा अरे नॉर्मल वर खाली उचल असं असं कर चालताना बी असंच चालतं मग. ये आखी पालखी हादरेल बरं लोकं मला. जोरात दाब असं नाही हे बघ हे माझा बघत आहे 1 2 3 तसं नाही दाब दाब लाव जोर लाव आता पुढच्या वेळी पालखीचा नियोजन तुझ्या हातात देऊ. लिंबू पाणीचा कॉन्ट्रॅक्ट तुझ्याकडे देण्यात आला आता तू एवढं मोठं काम केलं शाळेला श्रीफल देणं जरा सन्मान कर त्याचा जास्त होईल तो त्या तो उद्यापासून बोलेल मीच करतो सगळा नको तुम्ही बसा मी करतो पिंकी तुला माझ्यावर भरोसा नाही का नाही काय पिंकीची पॅन्ट कशी गोल गोल भावना वाटण देवीला पोचलो आपण इथं आरती वगैरे होईल पालखी आले अजून एक आपण पण पाया पडून घेऊ मी घेतलं गोला गोला पीत जाऊ आता रस्त्यात आधी का आणि मी फुल गरमी आम्ही आलतो दुपारच्या स्पॉटला जेवलो आणि नंतर हॉटेल घेतला झोपायला आपला स्पॉट दुपारचा आणि रात्रीचा एकच आहे तर आता मी हा घेतलाय पूर्ण चेहऱ्याची वाट लागली सनस्क्रीन लावून पण काय फायदा नाही भावानं लई पब्लिक आता इथं थांबणार आहे आपण रात्र मग इथंच आंघोळ वगैरे करू थोडा आराम करू मग नंतर संध्याकाळी जाऊ परत पालखीच्या इथं जेवण झालं आपला जेवण आलो आता बघू अजून खाण्यावर माग तुम्हाला माहिती जेव त्याला घंटा वाजले आमचा जेव याला दाखवायला लागते शेट लोक आहेत आमच्या पालखीत राज शेट लोक कसा पैसा ना आम्ही काय गरीब आता रेमटून घाता काही पोरं जेवायला रे यायलाच लागते काहीच पोरं जेवायला रे ईश्वर सेवा ओ हो काय बोलला रे जीवाच लागला माझ्या कालजात केलंच भाऊ तू कालजात भाई आपण जेवायच्या आधी लोकांची सेवा करतो नानी सायराम ओके ब्रो का ए कोणचे बोलतोय कोणचे मग अजून वरती तर नाही इथं नेटवर्क भेटत नाही का तुला शेंडी बांध ना माशी उभी कर